Cancer Healer Center, a new beginning. जरांगेने सांगितली मुंडे आणि कराड सोबतच्या भेटीची कहाणी। निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं माझी भेट घेतली। दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते। जरांगेंचा गौप्यस्फोट। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्णा आंधळे फरार। आरोपींविरोधातले पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदार यंत्रणेची। धनंजय देशमुख आक्रमक। धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील। सर्वजण एकाच माळेचे मणी। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीमधल्या नेत्यांवर टीका। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। दमानी यांचं ट्विट। फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटतेय? असं काय घडलंय? राऊतांचा खोचक सवाल। तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले। रामदास कदमांकडून राऊतांना खोचक उत्तर। अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असते। संजय राऊतांचा निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा। महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं भलं कसं होणार? अर्थसंकल्पावरून राऊतांची मोदी सरकारवर टीका। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉचडॉग संस्थेच्या तक्राराची कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षांमध्ये महापालिकेमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 15 दिवसांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश। दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या। तर शिर्डीमधल्या एका तरुणावर सुद्धा कामावर जाताना चाकू हल्ला। गंभीर जखमी असल्याची माहिती। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हतं। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक। महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका। पंचांकडून मला शिवीगाळ झाल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागलं। मारहाणीवर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केलं। पंचांना दोन्ही पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। काका पवारांकडून नाराजी व्यक्त। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचालाच लाथ मारली। तर अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडनं सुद्धा पंचांचाच निर्णय मान्य नसल्यानं मैदान सोडलं। दोघांवरही 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई। माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करा। शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। काका पवारच्या तालमीत असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप। क्रिकेटच्या थरारापुढे गळाल्या राजकीय शत्रुत्वाच्या तोफा। भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याचा थरार। शेलार नार्वेकर आदित्य तटकरे आदित्य ठाकरेंनी एकत्र पाहिला। शेलार आणि आदित्य ठाकरेंचा एकमेकांशी संवाद। सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध। मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यामधील बहे ग्रामसभेमध्ये एकमतानं ठराव। इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द। राज्यामधील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर। संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचे निदान। तर उर्वरित रुग्णांमध्ये आजाराची लक्षणं। 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद। आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ। बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये महिलेची प्रसूती। पोटात बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार। देशभरातील तापमानात चिंताजनक बदल। मुंबईमध्ये किमान तापमानामध्ये 16 अंशांपर्यंत घसरण। तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसवर। रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता। वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती। राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींच्या विरोधात बिहारच्या वकिलाची याचिका। देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती। निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवणार। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलं।
Cancer Healer Center, a new beginning.